सर्वजण एकत्र येऊन धनंजय मुंडेंच्या मागे लागलेत. धनंजय मुंडेंनी किती आघात सहन करायचे? नामदेव शास्त्री यांचा सवाल. हत्या करणाऱ्यांना फाशीवर चढवावं. भगवानगड कधीही हत्येचं समर्थन करणार नाही. नामदेव शास्त्रींकडून स्पष्ट. संतोष देशमुखांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी उचलण्यास भगवानगड तयार. देशमुखांच्या मुलांच्या शिक्षणाचाही खर्च उचलण्याची तयारी. नामदेव शास्त्री यांची प्रतिक्रिया. सरपंच संतोष देशमुखांचे कुटुंब रविवारी नामदेव शास्त्रींची भेट घेणार. भगवानगडावर जाऊन देशमुख कुटुंब नामदेव शास्त्रींना भेटणार. जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही, तुम्ही आमच्यावर शंका कसली घेता? इतना सन्नाटा क्यों है भाई? हे कधी कधी कृष्णकुंजमध्ये पण विचारा. भाजप नेते आशिष शेलार यांची राज ठाकरेंवर टीका. फडणवीस शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रकरणाच्या तपासासाठी IPS सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेत SITची स्थापना. दरेकरांच्या आरोपांनंतर राज्य सरकारकडून SITची स्थापना. 5 आणि 6 फेब्रुवारीला मुंबईतील LSK पूर्व, H पूर्व आणि G उत्तर विभागामधील पाणीपुरवठा बंद राहणार. नवीन जलवाहिनी सुरू करण्यासाठी 30 तास पाणीपुरवठा बंद राहणार. शिवसेना पदाधिकारी अशोक धुळी यांचा मृतदेह सापडला. कारच्या डिक्कीमध्ये अशोक धुळींचा मृतदेह सापडला. अशोक धुळी यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन JJ रुग्णालयात करण्यात येणार. भारतीय महिला संघ अंडर-19 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत उपांत्य सामन्यात इंग्लंडवर 9 गडी राखून विजय. 2 फेब्रुवारीला अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लढत. इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांच्या T20 मालिकेत भारत 3-1 विजयी आघाडीवर. चौथ्या T20 सामन्यात भारताचा 15 धावांनी विजय.